ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत स्वागत. आपण आज श्री अरविंदांच्या एका पत्रातील काही अत्यंत महत्त्वाच्या अंशांवर चर्चा करणार आहोत. आपला आजचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. अगदी. आपण सगळेच कुठेतरी शांती शोधत असतो, पण ती खरी शांती कशी मिळते आणि ती केवळ 2 दिवसांच्या सुट्टीसारखी तात्पुरती न राहता कायमची कशी टिकेल यावर आपण बोलणार आहोत. हो, आणि या विषयाची सुरुवात खूपच रंजक आहे. कारण हे जे पत्र आहे ना, ते आपल्याला स्वतःच्या जाणीवेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतं. मुळात शांती ही बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाहीये, ती आपल्या आतल्या 2 वेगवेगळ्या पातळ्यांच्या मिलनातून तयार होते असं यात सुचवलंय. हो, पत्रातील ती मूळ संकल्पना खरोखरच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे त्यात कनिष्ठ चेतना आणि उच्चतर चेतना याबद्दल सांगितलंय. बरोबर. आता हे शब्द थोडे जड वाटू शकतात, पण सोप्या भाषेत सांगायचं तर कनिष्ठ चेतना म्हणजे आपले हे रोजचं धकाधकीचं जीवन, आपला अहंकार किंवा सतत चालणारी चिडचिड. आणि जेव्हा ही चेतना एका अतिशय शांत अशा उच्चतर चेतनेशी जोडली जाते, तेव्हाच आपल्याला खऱ्या विशुद्धतेची जाणीव होते. पण माझा एक प्रश्न आहे. आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो की खूप शांत वाटतं, पण घरी आल्यावर लगेच तोच ताण सुरू होतो. ही शांती टिकत का नाही? हे अगदी अचूक उदाहरण दिलं. आणि शांती का टिकत नाही याचं उत्तर आपल्या सवयींमध्ये दडलंय. जेव्हा आपण त्या उच्च आणि शांत पातळीचा पहिल्यांदा अनुभव घेतो, तेव्हा आपलं मन त्या नवीन स्थितीला लगेच सरावलेलं नसतं. म्हणजे आपल्याला सवय नसते त्याची. हो ना. वर्षानुवर्षे आपण तणाव आणि गोंधळात राहायला शिकलोय. त्यामुळे जेव्हा ती अफाट शांती आपल्यात येते, तेव्हा आपलं मन तिला धरून ठेवू शकत नाही. म्हणजे हे एखाद्या नवीन व्यायामासारखं आहे. अगदी तसंच. पहिल्याच दिवशी आपण जड वजन उचलू शकत नाही, आपले स्नायू थकतात. मग ही शांती निसटून जाऊ नये यासाठी पत्रात 2 मार्ग सांगितले आहेत. हो. पहिला मार्ग आहे स्थिर चित्तता आणि शांती यांची वारंवारिता आणि टिकून राहण्याची क्षमता हळूहळू वाढवत नेणे. हो, आणि आजच्या माहितीच्या गदारोळात याकडे पाहिलं तर हे खूपच व्यावहारिक ठरतं. समजा आपण सतत मोबाईलच्या नोटिफिकेशन्समध्ये अडकलेले असतो. अशा वेळी दिवसातून एकदाच 10 मिनिटे शांत बसण्याऐवजी ती शांतता दिवसातून अनेक वेळा कशी अनुभवता येईल हे पाहिलं पाहिजे. आणि एकदा आलेली शांतता पुढचे 2 तास कशी टिकेल याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. हे आपण सगळेच वापरून बघू शकतो. पण पत्रात दिलेला दुसरा मार्ग मला थोडा गुंतागुंतीचा वाटला. पूर्ण अवतरण या संकल्पनेबद्दल म्हणताय का? हो, तेच. उच्चतर चेतनेची चिरंतन शांती आपल्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये पूर्णपणे उतरायला हवी असं म्हटलंय. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? म्हणजे नक्की काय होतं असा प्रश्न आहे ना? हो, कारण शांतीसारखी एखादी अमूर्त गोष्ट आपल्या भौतिक कृतींमध्ये अवतरते म्हणजे काय? हा खरोखरच या चर्चेचा गाभा आहे. पूर्ण अवतरण म्हणजे केवळ ध्यान करताना मिळणारी शांतता नाही, तर ती सर्वोच्च शांती आपला मूळ स्वभाव बनणे. म्हणजे समजा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घातली किंवा ऑफिसमध्ये काहीतरी मोठी चूक झाली, तर तिथे आपली पहिली प्रतिक्रिया चिडचिड न राहता एक सखोल शांतता असते. ती शांती आपल्या रोजच्या विचारांमध्ये अगदी चालण्यातही भिनते. तेव्हा तिचं पूर्ण अवतरण झालं असं म्हणता येईल. बापरे, हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते सरावाचं काम आहे. तर या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की शांती ही आपण वीकेंडला शोधतो तशी एखादी तात्पुरती भावना नाही. ती चेतनेच्या विकासाची एक सखोल प्रक्रिया आहे. 100%. सध्याच्या काळात जिथे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं, तिथे स्वतःच्या मनातील शांतीची वारंवारिता वाढवणं हे मानसिक आरोग्यासाठी किती गरजेचं आहे हे यातून स्पष्ट होतं. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.